नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती, उपघटक 28 त्रिकोण, चौरस, आयत. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. पुढील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे ते ओळखायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला त्रिकोण किती आहे आणि चौकोन किती आहे ते मोजूयात. तर मित्रांनो, त्रिकोण बघा, आता या आकृतीमध्ये काय केले, जे वेगवेगळे भाग होते त्या प्रत्येक भागासाठी विशिष्ट आपण अंक दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे अंक देऊन घेतले. आपल्याला मोजायचे आहेत सुरुवातीला त्रिकोण. बघा आता त्रिकोण किती आहे, 1. आता 1 हा जो भाग आहे हा एक त्रिकोण आहे. त्रिकोण म्हणजे काय, तिन्ही बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे त्रिकोण. आणि चौकोन म्हणजे काय, 4 बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे चौकोन. मग आता 1 हा त्रिकोण आहे, त्यानंतर 3 हा त्रिकोण आहे, त्यानंतर 4, त्यानंतर 5 6 आणि 7 हे एक एक त्रिकोण आहेत. मग आता सुरुवातीला काय करायचं, जो एक भाग आहे तो मोजायचा. त्यानंतर आता कोणते दोन भाग मिळून एक त्रिकोण तयार होतो, तर या ठिकाणी आपण बघू शकतो 1 अधिक 2, 1 ला आणि 2 ला एकत्र केलं तर हा एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 4 आणि 5, मित्रांनो 4 ला आणि 5 ला एकत्र करा, त्रिकोण तयार झाला. त्यानंतर 5 आणि 7, 5 आणि 7 ला एकत्र करा, पुन्हा त्रिकोण तयार झाला. त्यानंतर आहे 4 आणि 6, त्यानंतर आहे 6 आणि 7. त्यानंतर आता म्हणजे दोन भाग एकत्र करून त्रिकोण ते आपण मोजले. त्यानंतर आता 3 भाग एकत्र करायचे, 1 2 आणि 3. मग कोणते 3 भाग एकत्र केल्यानंतर एक त्रिकोण तयार होतो, तर 3 4 आणि 6. बघा 3 4 आणि 6 हा एक त्रिकोण तयार झाला. मित्रांनो, त्रिकोण या ठिकाणी संपतात. कोणतेही 4 भाग एकत्र करून किंवा कोणतेही 5 भाग किंवा सगळे भाग एकत्र करून आणखी त्रिकोण तयार होत नाही. आता हे त्रिकोण झाले किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. मित्रांनो, त्रिकोणाची संख्या झालेली आहे 12. त्यानंतर आपल्याला मोजायचे चौकोन. बघा आता चौकोनामध्ये सुरुवातीला कोणता एक भाग म्हणजे एक चौकोन आहे, तर मित्रांनो 2 हा जो भाग आहे हा एक चौकोन आहे. त्यानंतर आता आणखी कोणते 2 भाग मिळून होतोय का, त्यानंतर 3 भाग मिळून, नंतर 4 भाग मिळून चौकोन तयार होतो. या पद्धतीने आपल्याला हे चौकोन मोजायचे असतात. बघा आता 3 भाग मिळून कोणता होतो, 1 2 आणि 3 ला एकत्र केलं. बघा 1 2 3 म्हणजे हा एक चौकोन झाला. त्यानंतर 3 4 आणि 5, बघा 3 4 आणि 5 ला एकत्र केलं तर हा सुद्धा एक चौकोन तयार होतो. त्यानंतर आता 3 भाग झाले, आता 4 भाग, 1 2 3 आणि 4. बघा 4 5 6 7, 4 5 6 आणि 7 ला एकत्र केलं म्हणजे आणखी एक चौकोन तयार झाला. आता आणखीन पुढे 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो 5 भाग एकत्र केल्यानंतर कुठे चौकोन तयार होतोय, तर बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5 ला एकत्र करा, 1 2 3 4 5 हा एक चौकोन आहे. त्यानंतर 3 4 5 6 7, 3 4 5 6 7 हा सुद्धा एक चौकोन आहे. आणि त्यानंतर 1 2 3 4 6, 1 2 3 4 आणि 6. मित्रांनो हा सुद्धा एक चौकोन आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 भाग एकत्र करून 1 2 3 चौकोन तयार झाले. आणि सर्वात शेवटी मित्रांनो हा पूर्ण आकृती म्हणजे एक चौकोन आहे. मग चौकोनांची संख्या झाली किती, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मित्रांनो चौकोनांची संख्या झाली 8. म्हणजे 12 मधून जर आपण 8 वजा केले तर उत्तर आलं 4. म्हणजे त्रिकोणांची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 ने जास्त. प्रश्न नंबर 2. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील. मित्रांनो त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, बरोबर आहे. बघा हा एक शिरोबिंदू, हा दुसरा शिरोबिंदू आणि हा तिसरा शिरोबिंदू. बघा त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. असे 3 शिरोबिंदू असणारे 2 त्रिकोण आपण एकमेकांना जोडले आणि त्यापासून चौकोन तयार झाला. चौकोन म्हणजे 4 बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती. तर तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील, तर मित्रांनो 1 2 3 आणि किती शिरोबिंदू आहेत या चौकोनाला, चौकोनाला आहेत 4 शिरोबिंदू. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 3. शेजारील आकृतीतील त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती. मित्रांनो हे 2 त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या मोजायची आहे. शिरोबिंदू नंबर 1 2 3 4 आणि 5. शिरोबिंदूंची संख्या आहे 5. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5. प्रश्न नंबर 4. आयताचा प्रत्येक कोन टिंबटिंब असतो. मित्रांनो आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. आता आयत म्हणजे काय,
तर आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात. मग आता आयताचा प्रत्येक कोन मित्रांनो काटकोन असतो. काटकोन म्हणजे 90 अंश मापाचा कोन. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काटकोन. प्रश्न नंबर 5, सोबत दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? मित्रांनो ही आकृती आहे. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. आकृतीमध्ये अंक दिलेले नाहीयेत, मी अंक देऊन घेतले 1 2 3 आणि 4 हे अंक दिलेत. सुरुवातीला काय करायचं, कोणता एक भाग म्हणजे त्रिकोण आहे? तर मित्रांनो आपण बघितलं सुरुवातीला तर 1 हा एक त्रिकोण आहे, त्यानंतर 2 त्रिकोण आहे, 3 हा एक भाग त्रिकोण आहे आणि 4 हा एक भाग सुद्धा त्रिकोण आहे. म्हणजे चौथा हा भाग त्रिकोण आहे. मग आता कोणते 2 भाग मिळून त्रिकोण तयार होतोय का, कोणते 3 भाग मिळून त्रिकोण तयार होतोय का, किंवा 4 भाग मिळून त्रिकोण तयार होतो का? तर कुठेही होत नाही. तर मित्रांनो पूर्ण आकृती 1 2 3 4 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे हे सगळे भाग एकत्र केले तर आणखी एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे 1 2 3 4 आणि हा एक 5. मित्रांनो या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे 5. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 6, सोबतच्या चौरसात शिरोबिंदू ए च्या समोरील शिरोबिंदू कोणता? मित्रांनो चौरस आहे. चौरस म्हटलं की 4 बाजू समान लांबीच्या. आता ए च्या समोरचा शिरोबिंदू, ए च्या शेजारील शिरोबिंदू कोणते आहे? तर डी आणि सी. आणि समोरचा शिरोबिंदू आहे बी. ए च्या समोर आहे बघा या ठिकाणी बी. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बी. प्रश्न नंबर 7, सोबतच्या आकृतीतील किती त्रिकोणांचा शिरोबिंदू पी हा आहे? मित्रांनो या आकृतीमध्ये किती त्रिकोणांचा शिरोबिंदू पी हा आहे? तर या ठिकाणी मी उत्तर लिहिलेलं आहे त्रिकोण क्यू पी व्ही. क्यू पी व्ही शिरोबिंदू पी आहे. त्यानंतर त्रिकोण व्ही पी आर. व्ही पी आणि आर शिरोबिंदू पी आहे. त्यानंतर क्यू पी आर. क्यू पी आर शिरोबिंदू पी आहे. त्यानंतर त्रिकोण टी पी एस बघा टी पी एस शिरोबिंदू पी आहे. त्यानंतर त्रिकोण आर पी एस. आर पी एस या त्रिकोणाचा सुद्धा शिरोबिंदू पी आहे. म्हणजे असे त्रिकोण किती आहे? तर 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न नंबर 8, सोबत दिलेले 4 बिंदू एका वेळी प्रत्येकी 2 बिंदू घेऊन क्रमाने जोडले तर कोणती आकृती तयार होईल? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 बिंदू दिलेले आहेत. प्रत्येक वेळी 2 बिंदू क्रमाने जोडायचे आहेत. तर कोणती आकृती तयार होती? तर बघा मित्रांनो यल यम 2 बिंदू जोडले. त्यानंतर यम यन. त्यानंतर यन ओ आणि यल ओ जोडा. मित्रांनो कोणती आकृती तयार झाली? तर आकृती चौकोनाची तयार झाली. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौकोन. प्रश्न नंबर 9, पुढील आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत? मित्रांनो या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे आणि चौकोन किती आहे? आपण सुरुवातीला नंबर देऊन घेऊयात 1 2 3 आणि 4. सुरुवातीला मोजूयात त्रिकोण. तर मित्रांनो त्रिकोण किती आहे? 1 हा त्रिकोण आहे, 2 हा एक भाग त्रिकोण आहे, 3 त्रिकोण आहे, 4 त्रिकोण आहे. आणि त्यानंतर सगळ्यांचा मिळून एक आणखी त्रिकोण तयार होतो. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो त्रिकोणांची संख्या झाली 5. आता मोजायची आपल्याला चौकोन. बघा हेच नंबर आहेत. आता 1 आणि 2 ला एकत्र करा चौकोन तयार झाला. 2 ला 3 ला एकत्र करा चौकोन तयार झाला. त्यानंतर 2 आणि 4 ला एकत्र करा पुन्हा चौकोन तयार झाला. आता आणखीन बघा कोणताही एक भाग म्हणजे चौकोन नाहीये. 2 भाग एकत्र करून 1 2 3 चौकोन तयार झाले. त्यानंतर 3 भाग एकत्र करून किती चौकोन तयार होतात? तर बघा 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 4 3 2 4 हा एक चौकोन तयार झाला. त्यानंतर 1 2 3 हा एक चौकोन आहे. आणि त्यानंतर 1 2 4 1 2 आणि 4 हा सुद्धा एक चौकोन आहे. म्हणजे 3 भाग एकत्र करून किती चौकोन तयार झाले? तर 1 2 आणि 3. म्हणजे सगळे मिळून चौकोन किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो चौकोनांची संख्या झाली 6. म्हणजे त्रिकोण आणि चौकोन किती तयार झाले? तर मित्रांनो 5 आणि 6. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 6. प्रश्न नंबर 10, पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मित्रांनो चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर. आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. बघूयात 4 विधानांमध्ये बरोबर विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 आहे चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज 180 अंश असते. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे विधान
चूक आहे. तर चौरसाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती होईल? तर 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36 म्हणजे 360 अंश. कारण की चौरसाचा प्रत्येक कोण किती असतो? 90 अंश मापाचा असतो, म्हणजे 360 उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आहे चूक. पर्याय क्रमांक 2, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोणा एवढी असते. मित्रांनो, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश आणि काटकोन किती असतो? तर काटकोन 90 अंशाचा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 3, चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणांच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते. मित्रांनो, त्रिकोणाच्या बाजूची संख्या 3 आहे, मग चौकोनाच्या बाजूची संख्या 4 आहे. चौकोनाच्या बाजूची संख्या 4 ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते का? तर नाही. पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. मग मित्रांनो, पहिले 3 पर्याय जर चुकीचे असेल तर बरोबर पर्याय कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 4. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिले ते आपण बघून घेऊया. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. बघा आता, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. आणि चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? तर 360 अंश. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे का? त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते, म्हणजे चौकोनाच्या निम्मी त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज आहे. मित्रांनो, 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चौथं विधान काय आहे? अचूक आहे, बरोबर आहे. प्रश्न नंबर 11, सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती? मित्रांनो, आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या. मग आता आपण काय केलं, या आकृतीमध्ये प्रत्येक भागाला एक विशिष्ट अंक दिला, 1 2 3 आणि 4. बघूयात आता आयतांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, 1 हा एक आयत आहे, 1 हा भाग, त्यानंतर 2 हा एक आयत आहे, 3 आणि 4 असे एक एक भाग, म्हणजे असे आयत किती झाले? तर असे आयत झाले मित्रांनो 4. आता 2 भाग एकत्र करायचे आणि आयत तयार होतो का बघायचा. 1 ला 2 ला एकत्र करा, आयत तयार झाला. त्यानंतर 3 ला 4 ला एकत्र करा, पुन्हा आयत तयार झाला. 1 आणि 3 हा एक आयत आहे, 2 आणि 4 हा सुद्धा एक आयत आहे. म्हणजे 2 भाग एकत्र करून किती आयत तयार झाले? तर 1 2 3 आणि 4. आणि मित्रांनो, आता पूर्ण 1 2 3 आणि 4 सगळ्या पूर्ण भागाला आपण आयत म्हणणार. हा सुद्धा एक आयत आहे, कारण की या आयताच्या समोरासमोरील बाजू काय आहे? समान लांबीची आहे, म्हणजे पूर्ण झाला 1. म्हणजे 4 आणि 4 8 आणि 1 9. मित्रांनो, आयताची संख्या आहे 9. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न नंबर 12, सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती? मित्रांनो, ही आकृती आहे, या आकृतीमध्ये शिरोबिंदूंची संख्या मोजायची आहे. मित्रांनो, शिरोबिंदू नंबर 1 2 3 4 5 आणि शिरोबिंदूंची संख्या झाली 6. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न नंबर 13, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? मित्रांनो, सत्य म्हणजे सत्य, असत्य म्हणजे चूक. चुकीचं विधान ओळखायचं आहे. प्रश्न नंबर 13 आहे, या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.